पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना सातत्यानं उधाण येत आहे। विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला संजय जाधव हे गैरहजर राहिले होते। मार्च महिन्यात बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीतही ते गैरहजर होते। यावरून ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चा सातत्यानं समोर येत आहेत। या सर्व चर्चांनंतर संजय जाधव यांच्या एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। परभणीत एका मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनावेळी संजय जाधव यांनी भाषण केलं। यावेळी त्यांनी आपल्या मनाची होत असलेली घालमेल शब्दातून व्यक्त केली आहे। आपल्याला पक्षासोबत प्रतारणा करायची नाही असं संजय जाधव म्हणतात, पण दुसरीकडे उद्याची परिस्थिती काय निर्माण होईल ते आज सांगू शकत नाही असंही संजय जाधव म्हणाले। आर्थिक निकषांवर राजकारण सुरू असल्याचं देखील संजय जाधव म्हणाले। मी पक्षाचा आजही आदर करतो, कालही आदर करत होतो आणि उद्याही करणार। मी कधीही प्रतारणा केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाहीये, पण शेवटी उद्याची परिस्थिती काय निर्माण होईल ते आज सांगू शकत नाही, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकू शकतो। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाहीये। आर्थिक निकषांवर राजकारणाला आता मोठं बळ मिळालेलं आहे। मतदाराला सुद्धा वाटतं की मला किती नगदी मिळणार आहे ते बघा। मतदानाच्या दिवशी मोठ्या परिवारातील लोक पैसे मागत नव्हते, पण माझ्या घरात 7 मतं आहेत बरं का, अशी जाणीव करून देत होते। हेही आम्ही अनुभवलंय, असं वक्तव्य संजय जाधव यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकारणात चर्चा होतीये। अशा बदलत्या परिस्थितीत कोण काय भूमिका घेते हे सगळं बघून भूमिका घेते। समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, या भूमिकेतून काम करत असताना जीवनात चढ उतार येत असतात। आम्ही खूप उतार बघितले, चढायचा बाकी आहे। ज्या दिवशी काय योग येईल तेव्हा ठरवू, पण मी निश्चित आज तुमच्या सोबत आहे। त्यामुळे तुम्ही मनात शंका कुशंका आणण्याचं कारण नाहीये, असं संजय जाधव यांनी स्पष्ट केले। स्वार्थ ठेवायचा नाही, परमार्थ करायचा आहे। परमार्थ करता स्वार्थ सुद्धा साधला जाऊ शकतो। त्यामुळे फार जास्त उहापोह करायची गरज नाहीये। फक्त सवलत देताना गरीबाला द्या, मोठ्याला देऊ नका। मी या मताचा आहे, तेच खरं पुण्याचं काम आहे, असं संजय जाधव यावेळी म्हणाले आहेत।